स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. असं नाव आहे पैशावाला माणूस. तर आज मी तुम्हाला एक सक्सेस स्टोरी सांगणार आहे की हे नवरा बायको डोसा विकून महिन्याला कमवतात 1 कोटी रुपये. पहा त्यांनी कसं केलंय, कसं त्यांची काय प्रोसेस होती आपण बघूया. चला तर सगळं सुरू झालं एका साध्या इच्छेपासून. ते मुंबईत राहताना बेंगळूरचा घरचा गोंडस तुपातला कुरकुरीत आणि गरमागरम ऑथेंटिक बेना डोसा मिस करत होते. पण मुंबईत तसं मिळणं अशक्यच होतं. मग त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला. दोघांनी आपल्या जॉबला रामराम ठोकला. कुठलीही फूड बॅकग्राऊंड नसताना त्यांनी बँड्रामध्ये 22 सीटचं छोटंसं कॅफे सुरू केलं. त्यांचा विजन होता फक्त ओरिजिनल कर्नाटका स्टाईल डोसा पाहिजे. दॅट्स इट. सुरुवात सोपी नव्हती. बॅटर परफेक्ट करायला अनेक महिने लागले. खास कास्ट आयर्नचे नवे तवे कर्नाटकमधून त्यांनी मागवले स्पेशल टेस्ट आणण्यासाठी. चटणीसाठी अनेक रेसिपीज ट्राय केल्या आणि प्रत्येक रुपया 100 वेळा मोजून वापरला. प्रत्येक रुपया हे खूप फायनान्शियलमधलं महत्त्वाचं गणित आहे. पण त्यांनी एक गोष्ट पक्की ठरवली, दर्जेदार डोसा लोकांना द्यायचा, लोकांना क्वालिटी द्यायची. कॅफे सुरू होण्याआधी इंस्टाग्रामवरून त्यांनी मार्केटिंग केली. इतरांपेक्षा वेगळं प्रोडक्ट निवडलं आणि नीट त्याला मार्केटिंग केलं. स्वच्छतेवर, हायजेनिकवरती लक्ष दिलं. पदार्थाचा दर्जा जे स्टँडर्ड होतं, क्वालिटी त्यांनी मेंटेन केली. आणि मग बेने डोसा जन्माला आला. लोकांमध्ये नाव गेलं आणि तुफान गर्दी झाली. खूप फेमस झालं, व्हायरल झालं. आज बेने डोसा दररोज दिवसाला 800पेक्षा जास्त डोसे विकले जातात आणि महिन्याचा सेल हा त्यांचा 1 कोटीपेक्षा जास्त आहे. एकदा तर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा सुद्धा अचानक आले होते. सरप्राईज व्हिजिट केली होती त्यांनी या डोस्याबद्दल ऐकून. तर अशीच सक्सेसफुल स्टोरी मी तुमच्यासाठी नवीन घेऊन येत राहतो. फायनान्सबद्दल तुम्हाला नवीन नॉलेज देत राहतो. तर यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आजची माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, अजून एक तुमच्या व्यवसायाची सुद्धा छोटीशी स्टोरी पब्लिश करायची असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.